जातं नक्कीच ही पदवी म्हणावी लागेल. नक्कीच चांगलं कार्य आहे. सर्वच क्षेत्रामध्ये चांगले खेळाडू देखील आहेत. उत्तम दर्जाचे समालोचक आहेत. त्यांची ही क्वालिटी आहे आणि या स्पर्धेमध्ये आज आपल्या जोडीला नक्कीच चांगलं समालोचन ते करतायत. अजून पुढे त्यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळेल राहुल अंधेरे यांचा. धन्यवाद. तर वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटकातील पहिला बॉल. यावेळेस चेंडूला बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलेला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु कंट्रोल मध्ये नव्हता बॉलर. एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर संजय. संघाचा अकाउंट देखील ओपन केलेला आहे या एका धावेने. गोलंदाज रितेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील दुसरा बॉल असेल. आता मात्र स्ट्राईक एंडला वैभव असेल. स्ट्राईक एंडला वैभव डावकर हाताचा बॅटर आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकातील दुसरा बॉल असेल. आता मात्र चांगला फटका. चेंडूला शॉर्ट ऑफ पूल केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. पाटलांचा बैल गाडा त्याने घाटात गेला हिरडा. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका. या चौकाराने ऑफ द मार्क झालेला बॅटर वैभव. चांगली बॅटिंग. संघाची धावसंख्या फलकावर लागली गेलेली आहे. 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस सुंदर फटका. चेंडू लावून ड्राईव्ह केला. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण हलकासा फ्लंबल झाला त्या ठिकाणी. त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एक धावेने स्ट्राईक मात्र रोटेट केलेली आहे या दोन फलंदाजांनी. ही चांगली खासियत आहे या बॅटरची वैभव याची. सेन्सिबल बॅटर आहे. चौकार मारल्यानंतर आता मात्र स्ट्राईक मात्र त्याने रोटेट केलेली आहे. संजय हा बॉलर षटकात स्ट्राईक एंडला असेल. आता मात्र सुरेख डिलिव्हरी. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. 22चा इशारा आलेला पंचांचा. धन्यवाद डीजे. तर या चौकाराने सांघिक धावसंख्या पुढे सरकली जाईल. दहा वरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. धावसंख्या 10 धावा. गोलंदाज रितेश 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 10 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. यावेळेला सुंदर फटका. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. संघाचा कर्णधार नक्कीच आपण जर पाहिला त्याने झेल ड्रॉप केलेला आहे. यावेळेला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रदीप मार्फत. झेल त्याने ड्रॉप केलेला आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही बॅटर. या 2 धावाने सांघिक धावसंख्या 12 वर पोहोचली गेलेली आहे. रनअप मध्ये चुकतोय गोलंदाज रितेश. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. डेड बॉलचा इशारा आलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. षटकातील शेवटचा बॉल असेल रितेश याचा. यावेळेस चांगला फटका. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे प्रदीप पवार मार्फत. सुरेख पॅरलल थ्रो पाहायला मिळतोय आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही बॅटर. या 2 धावाने सांघिक धावसंख्या धावफलकावर पोहोचली गेलेली आहे. बिनबाद 14 धावा. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत.
चालू असलेला मॅच आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स कोल्ही वर्सेस यंग मराठा चिंचोडी लोहारपाडा या दोन संघादरम्यान सामना मात्र चालू आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता करता गोलंदाज अनिकेत मस्कर हा गोलंदाजी मार्क वर सज्ज होईल. अनिकेत मस्कर आहे. दुसरा षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज झालेला आहे. त्याच्या विपक्षामध्ये बॅटर असेल स्ट्राईक हँडला वैभव असेल. डावकर हाताचा बॅटर आहे. त्यानंतर नॉनस्टेकरला बॅटर पण पाहतोय संजय लोखंडे असेल. बॉलर तयार. अनिकेत षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये डाऊन द लेग साइड चेंडूची हाताळणी केलेली आहे. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावाने धावफलक पुढे सरकली जाईल. 15 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या आपण पाहतोय. वाईड बॉलने सुरुवात केलेली आहे या बॉलरने. अनिकेत मस्कर हा बॉलर. षटकातील पहिला बॉल असेल. बॅटर वैभव साठी. आता मात्र चांगला कनेक्शन चांगली टायमिंग. हवेमध्ये चेंडूची खाली क्षेत्ररक्षक येतोय. सुरेख झेल कंप्लीट केलेला आहे. फलंदाज होईल बाद तो म्हणजे वैभव. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. धन्यवाद डीजे. तर नक्कीच आता मात्र पहिला विकेट डाऊन झालेला आहे कोहली संघाचा. धावसंख्या 15 असताना आता मात्र प्रकाश तुंबडा ऍप्पी या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध आहे. तो बॅटर लेफ्ट हँड बॅटर ऑन अ स्ट्राईक. नव्याने एंटर झालेल्या मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चांगला फटका चेंडूला खोदून केल्या चेंडूला लॉफ्ट केल्या. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल प्रकाश मार्फत. चांगला सेन्सिबल फटका पाहायला मिळतोय बॅटर प्रकाशाच्या माध्यमातून. आता मात्र जर पाहिलं तर एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 16 वर पोहोचली गेलेली आहे. गोलंदाज अनिकेत मस्कर. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर आता मात्र चांगला कमबॅक त्याने केलेला आहे. या आपल्या दुसऱ्या ओव्हर मध्ये अनिकेत मस्कर याची परीक्षा आहे नक्कीच या मॅच मध्ये. पाहायचा कशा प्रकारे कामगिरी करेल. चमकदार कामगिरी करावी लागेल एका बलाढ्य संघाविरुद्ध. आता मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची एज लागून जाईल. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. 2 धावा मात्र कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चांगला आय कॉर्डिनेशन चांगलं समन्वय साधलेला आहे या दोन्ही बॅटरने. संजय लोखंडे अँड प्रकाश तुंबडा हे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी ते करत आहेत आपल्या संघाकरिता. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाईल. 18 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या आपण पाहतोय. संजय स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज अनिकेत मस्कर. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. डिलिव्हर करण्यास तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. फलंदाज संजय साठी. यावेळेस सुंदर फटका. शॉर्ट आर्म पूल केलेला आहे चेंडूला. चेंडू जाईल सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. हो धन्यवाद डीजे. अतिशय नेत्र दीपक फटका एक्झिक्यूट केलेला आहे. चला मॅच बॉल आलेला आहे. तो हवा असेल तर घ्यायचा आहे. नक्की चांगला फटका एक्झिक्यूट केला होता बॅटरने संजय याने. चेंडूला पाठवलं होतं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरिता.
या षटकाराने सांघिक धावसंख्या आपण जर पाहिली तर नक्कीच झालेली आहे. यावेळेला बॅटची एज आणि फलंदाज बाद. धन्यवाद अडीचशे, धन्यवाद. तर आता मात्र कमबॅक केलेला आहे या चेंडूवरती बॉलर अनिकेत याने संजय याला बाद केलेला आहे. संजय हा बॅटर बाद झालेला आहे. चांगली कामगिरी केली संजय याने. त्याचा जर विचार केला तर त्याने नक्कीच एकंदरीत 11 धावा त्याने बनवलेल्या आहेत आपल्या या संघाकरिता. त्याच्या जागेवरती न्यू बॅटर एंटर झालेला आहे. वाईट बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. उत्तम जनाठे स्ट्राईक एंडला असेल. उत्तम जनाठे हा बॅटर स्ट्राईक एंडला असेल. संघाची धावसंख्या 25 वर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार अनिकेत म्हसकर. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेला सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. एक धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि सक्सेसफुली 2 धावा या कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. चांगली बॅटिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल पाहायला मिळतोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. षटक संपलेला दुसरं. सांघिक धावसंख्या धावफलकावर 27 वर पोहोचली गेलेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 27 धावा 2 विकेटच्या मोबदल्यानंतर. आता मात्र पाणी पाठवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल व्हॉलंटियर्स आपले सज्ज आहेत. शैलेश शेलार नक्कीच चांगली कामगिरी मागील 2 दिवसापासून ते करत आहेत. अतिशय चांगलं मॅनेजमेंट त्यांनी केलेलं आहे शैलेश शेलार यांनी. तर आता मात्र षटक संपल्या दुसरं. सांघिक धावसंख्या 27 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 षटकाचा खेळ बाकी आहे. जोपर्यंत ड्रिंक्स चालू आहे तोपर्यंत जाऊया डीजे यांच्याकडे. ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. यस कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय ही स्पर्धा आई गावदेवी स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा यांची ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा 3रा दिवस चालू आहे आणि स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवर खेळाडू तसेच प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम एव्हरीबडी. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि जे प्रेक्षक VTSL लाईव्ह या चॅनलद्वारे युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले असतील त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नंदकुमार रावते यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व नंदकुमार रावते यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल सन्मानपूर्वक आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. चला, डेड बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. महेंद्र पवार हा गोलंदाज.
गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. त्याच्या विपक्षामध्ये बॅटर असेल वन अँड ओनली प्रकाश तुंबडा. हा प्रकार बॉल, चेंडूला शॉर्ट पुल केलेला आहे. चेंडू सरळ निघून जाईल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. वेट फॉर द अंपायर डिसिजन. यस, लेट आलेला आहे परंतु थेट आलेला आहे. 6 धावा, षटकार. धन्यवाद डीजे. तर या षटकाराने संघाची धावसंख्या 33 वर पोहोचली गेलेली आहे. 3 ओव्हर 3, 33 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज महेंद्र पवार. यावेळेस काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये, डाऊन द लेग साइड चेंडूची हाताळणी केलेली आहे. कॉन्फिडन्स थोडासा डाऊन झालेला आहे बॉलर महेंद्र याचा. एक चेंडूमध्ये एकंदरीत 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. समोरील बॅटर आहे प्रकाश तुंबडा उर्फ हॅपी. अतिशय जबरदस्त इन्फॉर्म बॅटर आहे. आता मात्र काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये, लागोपाठ 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत. स्वैर मारा करतोय मिस्टर एक्स्ट्राच्या रूपाने, धावा खर्च करतोय. नियंत्रण नाहीये, प्रॅक्टिसचा अभाव दिसून येतोय. महेंद्र मार्फत भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एका चेंडूमध्ये त्याने भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत. महेंद्र पवार, डीजे मॅन महेंद्र पवार याला चांगली कामगिरी करावी लागेल समोरच्या संघाविरुद्ध. या वेळेला पुन्हा एकदा खराब चेंडूची हाताळणी केलेली आहे. चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1+4 या 5 धावा मिळतील या चेंडूवरती. या 5 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल 40. या एक सिंगल धाव मिळेल. नक्कीच जर पाहिलं, प्रकाश याने दर्शवून दिलं होतं की चेंडू बॅटला स्पर्श झालेला आहे. त्यानंतर डिसिजन रिव्हर्स केलेला आहे पंचांनी. 1 धाव मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. आता मात्र कुठे ना कुठे फेअर डिलिव्हरी, चांगला कमबॅक केलेला आहे या बॉलरने महेंद्र पवार याने. स्ट्राईक एंडला बॅटर उत्तम जनाटे असेल. आता मात्र पंच आमच्याकडे वळलेले आहेत. वाईड बॉलचा इशारा पुन्हा एकदा आलेला आहे. 51 धाव मिळेल आई गावदेवी स्पोर्ट्स कोल्ली या संघाला. धावसंख्या 42 वर पोहोचली गेलेली आहे. भरपूर धावा जमवलेल्या आहेत या पहिल्या इनिंग मध्ये. 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 42 धावा झालेल्या आहेत. आता मात्र चांगला फटका चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होते स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त आणि फक्त 1 सिंगल धाव मिळेल, जास्त काही यावेळेला मिळणार नाहीये. दोन्ही फलंदाजांना एका धावाने सांगिक धावसंख्या 43 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र महेंद्र पवार. स्ट्राईक एंडला बॅटर असेल प्रकाश तुंबडा. डावकर आता हाताचा बॅटर आहे. त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आता मात्र सुरेख फटका. एलिमिनेशन नव्हतं चेंडूवरती. आपण जर पाहिलं तर नक्कीच कॅच ड्रॉप झालेला आहे. सहज आणि सोपा झेल धरतीला दान दिलेला आहे. प्रकाश याचा कॅच सुटलेला आहे. किती महागात पडेल हे आता आपण नक्कीच येणाऱ्या पुढील चेंडूमध्ये पाहणार आहोत. सहज आणि सोपा झेल ड्रॉप झालेला आहे ऑन साइडच्या दिशेने. 1 सिंगल धाव मिळेल दोन्ही फलंदाजांना. महेंद्र तयार. उत्तम साडिक. आता मात्र बॅटची चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु निशाणा मात्र चुकलेला आहे. 1 सिंगल धाव मिळेल. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त कामगिरी झालेली आहे या ओव्हर मध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स कोल्ली या संघाची. महेंद्र पवार
षटकातील पुढील बॉल असेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने सज्ज होईल. आता मात्र सुरेख फटका, चेंडूला लॉफ्ट केलाय, चेंडू जाईल डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद डीजे. तर वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक संपलेल्या तिसरं, धावसंख्या 51 धावा. यावेळेला काय करते माहिती, शॉट मध्ये चेंडू जाईल शॉट कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये, 1 धाव ही अर्जित केली जाईल. उत्तम जनाटे प्रयत्न करतोय मोठे फटके मारण्यासाठी, परंतु त्याला यश मात्र प्राप्त होत नाहीये. चांगल्या प्रकारे बॅटिंगवर बॉल कनेक्ट होत नाहीये. आता जर पाहिलं तर प्रकाश असेल स्ट्राईक एंडला, गोलंदाज प्रदीप. षटकातील पुढील बॉल, यावेळेस चांगला फटका, चेंडूला रिव्हर्स स्वीप केलेला, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. आदरणीय सन्माननीय हेमंतदादा सुतार साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत हेमंतदादा सुतार यांना विनंती असेल सन्मानपूर्वक आमच्या VIP डाईस वरती येऊन आपण बसायचं आहे. आता मात्र सुरेख फटका, चेंडूला स्लॉक स्वीप केलेला आहे, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांकरिता षटकार. आणि या षटकाराने धावसंख्येला आकार मात्र प्राप्त झालेला आहे. धावसंख्या 62 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 62 धावा. प्रकाश चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय आपल्या संघाकरिता. आता मात्र सुरेख डिलिव्हरी, चेंडू वेस्टर्नच्या वरून ट्रॅव्हल झाला होता, चेंडू जाईल निर्धाव. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. प्रदीप हा गोलंदाज नक्कीच भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 11 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. अतिशय सुंदर फटका. यावेळेस झेल टिपण्याची संधी मात्र होती, परंतु थोडासा अपुरा राहिला. शॉट फायलेच्या क्षेत्ररक्षक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. प्रॅक्टिसचा अभाव दिसून येतोय या संघाच्या माध्यमातून. यंग मराठा चिंचोडीचा संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा आहे. आता मात्र सुंदर फटका, चेंडूला लॉफ्ट केलाय, चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जमलाई मोठे घरात बोलबी थई थई नाचतई र. वाटीचा लगीन जमलाई मोठे घरात बोलबी थई थई नाचतई र. धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकाने आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला, शाष्टीकरपाडा संघाचा कर्णधार आपण या. आता आपण टॉस करणार आहोत. मी हेमंतदादा सुतार साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चंद्रपाडा वर्सेस शाष्टीकरपाडा यानंतर होणारा मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला आहे नंदकुमार रावते, दुसऱ्या बाजूला आहे दशरथ शेळका. दोन्ही कर्णधारांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
आहे या टॉस बॉक्स मध्ये. आदरणीय सन्माननीय हेमंतदादा सुतार साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॉल गिवन बाय दशरथ शेलका. शाष्टीकरपाडा संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि त्याने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा या संघाला बॅटिंग करण्याकरता आमंत्रण दिलेलं आहे. दोन्ही संघाने या मॅच नंतर रेडी राहायचं आहे. सुरू होणारा दुसऱ्या डावाला सुरुवात थोड्याच वेळात होईल. तोपर्यंत जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. धन्यवाद डीजे, धन्यवाद. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसऱ्या डावाला होतीये सुरुवात. अडुसष्ट धावा बनवलेल्या आहेत आणि 69 धावांचं लक्ष्य समोर ठेवलेलं आहे आई गावदेवी स्पोर्ट्स कोल्ली या संघाने. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता दोन बॅटर आहेत मैदानी मध्ये. प्रदीप जाबर संघाचा कर्णधार, त्यानंतर महेंद्र पवार असेल, हे दोन बॅटर असतील. चला, गंगाधर यांना सुवर्ण संधी आहे. झेल घेतला तर नक्कीच हेमंतदादा सुतार यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पहिला बॉल उत्तम याचा. चेंडूला बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करतो. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, निशाणा मात्र चुकला गेलेला आहे. सुरेख गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण केले स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. उत्तम तयार. षटकातील पुढील बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. या वेळेला हुक करण्याचा प्रयत्न, अपील केलेला लाऊड, परंतु आत्मविश्वास फारच कमी दर्शवला गेला होता. या अपीलवरती अतिशय सुंदर गोलंदाजी, पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय ऍपी मार्फत. चांगली कामगिरी गावदेवी स्पोर्ट्स कोल्ली संघाच्या माध्यमातून राहिलेली आहे आतापर्यंत. यावेळेस सुरेख डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण आणि काय घडतंय, फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. तर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे ऑनसाइडच्या दिशेने. पहिला गडी बाद झालेला आहे. प्रदीप जाबर हा बॅटर बाद होऊन तंबूत परतते. प्रदीप याचा विचार केला तर नक्कीच फक्त आणि फक्त एकच धाव त्याने बनवली. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूत परतते. तर त्याच्या जागेवरती न्यू बॅटर आतिश मडवी नव्यानेच एंटर झालेला आहे. उत्तम तयार. षटकातील पुढील बॉल असेल यावेळेला आफ्टर बॉल चेंडूला फोर्स केलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण. गोलंदाजाला साथ द्यायची असेल तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करावे लागेल. कॅचेस मात्र पकडावे लागतील. परंतु यावेळेला जर पाहिलं तर नक्कीच झेल ड्रॉप झालेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. उत्तम तयार. आता मात्र सुरेख डिलिव्हरी. हलकीशी फ्लाईट दिली होती. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लॉर 1चा मारा केला होता. बॅटरला रीड केलं होतं. बॉलर उत्तम याने चांगली कामगिरी करतोय. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. एक नवीन उभरता सितारा आहे या संघाचा मिस्टर उत्तम जनाठे. षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र हा प्रकार बॉल आडोबा टाकण्याचा प्रयत्न. बॅटची एज. फलंदाज बाद. SR. धन्यवाद डीजे. हिट विकेट. यस, हिट विकेट झालेला आहे. बॅटर आतिश मडवी हिट विकेट स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. तर त्याच्या जागेवरती न्यू बॅटर रितेश दांडेकर आलेला आहे. अजय येडगा नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. दुसरा षटक टाकण्याकरता सज्ज होईल. यावेळेस सुंदर फटका. चेंडूला लॉफ्ट केला. चेंडू जाईल खाली क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे. तर या चौकाराने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकली जाईल. 7 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 7 धावा. महेंद्र पवार याला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. डावकर हाताचा बॅटर आहे. गोलंदाज अजय तयार. षटकातील पुढील बॉल असेल. रनअप मध्ये चुकतोय. डेड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. महेंद्र पवार चौकाराने अकाउंट ओपन केलेला आहे. गोलंदाज अजय तयार. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेला सुरेख डिलिव्हरी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूच्या हाताळणी करतोय. निर्धाव चेंडूची नोंद झालेली आहे या अजय मार्फत. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. षटकातील तिसरा बॉल असेल. अजय टू महेंद्र पवार. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. एकदा मात्र कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या पुढे सरकली जाईल. 9 या आकड्यावरती पोहोचली गेलेल्या धावसंख्या आपण पाहतोय. मोठे फटके मारावे लागतील कारण भरपूर धावा या बनवायच्या आहेत. 69 धावांचं टार्गेट आहे. पाठला करण्याकरता नक्कीच
चांगली बॅटिंग करावी लागेल. महेंद्र पवार याला मोठे फटके हे मारावेत लागतील. यावेळेस सुंदर फटका, चेंडूला ऑन ड्राईव्ह केला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. प्रकाश आहे त्या ठिकाणी. चेंडू फील्ड करेल, फेकी करेल, तोपर्यंत ही एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावाने संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. 10 वरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. 10 धावा धाव फटकावर लागल्या गेलेल्या आहेत. खूपच कमी धावा येताना दिसत आहेत दुसऱ्या इनिंग मध्ये यंग मराठा चिंचोली संघाच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक एंडला रितेश दांडेकर असेल. गोलंदाज अजय तयार. आता मात्र बॅटची एज आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल मात्र कंप्लीट केलेला आहे संजय याने. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर न्यू बॅटर अनिकेत मस्कर आलेला आहे. अनिकेत मस्कर हा बॅटर नव्यानेच एंटर झालेला आहे. स्ट्राईक एंडला असेल अजय एडगा हा बॉलर. नक्कीच चांगली कामगिरी करतोय आपल्या संघाकरिता. एकंदरीत 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 5 चेंडूमध्ये 1 विकेट त्याने प्राप्त केलेली आहे अजय एडगा. षटकातील शेवटचा बॉल असेल. आता मात्र हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. स्वतः बॉलर येतोय चेंडूच्या खाली. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 11 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा. 3 विकेटच्या मोबदल्यानंतर 11 धावा. षटक संपलेला आहे. षटक संपलेला आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर एक सिंगल धाव आली. षटक संपलेला आहे. षटक संपलेला दुसरं संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. भरपूर मागे पडतोय. यावेळी जर पाहिलं तर नक्कीच सेकंड इनिंग मध्ये यंग मराठा चिंचोली लोहारपाडा हा संघ. नवीन गोलंदाज वैभव कांबडी आलेला आहे. वैभव कांबडी हा बॉलर. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. वैभव कांबडी असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडला अनिकेत मस्कर असेल. वैभव षटकाचा पहिला बॉल. आता मात्र चांगला फटका. चेंडूला लॉफ्ट केलेला चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे. तर या चौकाराने धावसंख्या आता मात्र 15 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 15 धावा. मोठा फटका जरूर आलेला आहे आणि त्याच्या बॅट मधून. वैभव तयार. यावेळेला सुंदर चेंडूची हाताळणी अपील केलेली आहे, परंतु पंचाने यावेळेस अपील फेटाळून लावलेले आहे. निर्धाव चेंडूची हाताळणी, वेगवान चेंडूची हाताळणी केली होती. बॉलर वैभव याने बॅटरला बीट केलं होतं, वेगाने बीट केलं होतं बॅटरला. आता मात्र 2 चेंडू टाकून झालेले आहेत. गोलंदाज वैभव तयार. षटकातील तिसरा बॉल असेल. राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होईल. आता मात्र चेंडू स्लाइस केलाय हवेमध्ये. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव ही कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब क्षेत्र रक्षण झाले आहे त्या ठिकाणी आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावाने सांगितली धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 17 धावा. 1-1 2-2 धावांवरती धावाने भर देत आहेत
धाव फलकावरती. यावेळेला सुंदर चेंडूची हाताळणी केली होती. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑनसाइडच्या दिशेने. चेंडू जाईल. आता मात्र निर्धाव. डॉट चेंडू आलेला आहे. प्रेशर मध्ये येतोय यंग मराठा चिंचोडी लोहारपाडा हा संघ. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल या षटकातील. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. रनअप मध्ये चुकतोय गोलंदाज वैभव कांबळे. 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. स्ट्राईक एंडला अनिकेत मस्कर याला आपण पाहतोय. अनिकेत कडे क्षमता आहे. आता मात्र या वेळेला जर पाहिलं तर पुन्हा एकदा आडव्या बँड्या खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये कोणता संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल. यावेळेला निर्धाव. डॉट बॉल खेळून काही फायदा होणार नाहीये. चेंडू बॅटने कनेक्ट करावे लागतील. चांगले फटके मारावे लागतील. भरपूर धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता चिंचोडी या संघाला. आता मात्र चांगला फटका. चेंडूला पूल केलेला आहे. चेंडू जाईल. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद डीजे. वेलकम विजयजी भोये. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. केतकी बॉईज खंडीपाडाच्या मैदानावरती ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले होते विजयजी भोये. आणि जर पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेमध्ये देखील त्यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोडेसे कम नशिबे राहिलेले आहेत त्या स्पर्धेमध्ये. यावेळेस प्रकाश याचा पहिला बॉल. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे महेंद्र याने. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. धाव फलक पुढे सरकले जाईल. 24 वर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 24 धावा. प्रकाश तुंबडा गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. षटकातील दुसरा बॉल असेल. या वेळेला सुंदर फटका. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांकरिता षटकार. धन्यवाद डीजे. यावेळेस सुंदर फटका. आणखीन एक चांगला फटका. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र कंप्लीट. फलंदाज बाद. तुझ्या गालावर तिलपुरी काला काला शोभून दिसते तुझ्या गालावर तुझ्या धन्यवाद डीजे. धन्यवाद. तर अतिशय चांगले कमबॅक केलेलं आहे या बॉल वरती प्रकाश याने. अनिकेत याला बाद केलेला आहे. न्यू बॅटर एंटर झालेला साईनाथ जाबर. एक्सपिरियन्स बॅटर आहेत या संघाचे. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी केलेली आहे. फ्लाइट दिली होती बॅटरला. आमंत्रण दिलं होतं परंतु आमंत्रण स्वीकारता आलेलं नाहीये. यावेळेस सुंदर फटका. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. शेवटचा बॉल असेल आणि जवळ जवळ हा सामना झुकलेला आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स कोल्ही संघाच्या बाजूने असं म्हणण्यासारखं नाहीये. 1 साइडेड मुकाबला नक्कीच पाहायला मिळतोय या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हा प्रकार बॉल चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू जाईल शॉट फायनलच्या दिशेने. चांगला कॅच पकडलेला आहे. सामना मात्र विजयी होतोय आई गावदेवी स्पोर्ट्स कोल्ही संघ. कॉंग्रॅच्युलेशन आई गावदेवी स्पोर्ट्स कोल्ही संघ अँड हार्ड लक टफ लक यंग मराठा चिंचोडी लोहारपाडा.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. यानंतर होणारा सामना असेल गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा. या दोन संघाच्या दरम्यान मॅच होईल.